नमस्कार. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 24 जुलैला वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे दीप अमावस्या. दीप अमावस्येला दर्श अमावस्या, आषाढ अमावस्या असे अनेक नावं आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळे असते. आषाढ अमावस्या ही एक महत्त्वाची तिथी मानली जाते आणि योगायोगाने या दिवशी या वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजे पुष्य नक्षत्र हे जेव्हा गुरुवारी येते, हा योग जेव्हा जुळून येतो तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात. त्यामुळेच ही दर्श अमावस्या, दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाणार आहे. कारण या दिवशी अनेक दुर्मिळ योग जुळून येत आहेत. अमावस्येचा प्रारंभ 23 जुलैला रात्री 2:28 सुरू होणार असून समाप्ती 24 जुलैला रात्री 6:15 होणार आहे. उदय तिथीनुसार ही आषाढी अमावस्या 24 जुलै रोजीच मानली जाणार आहे. आषाढी अमावस्येला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत सर्व दिवे स्वच्छ करायचे, धुवून स्वच्छ करून त्यानंतर त्याची एका पाटावर मांडून विधिवत पूजा केली जाते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. ही अमावस्या पितरांना देखील समर्पित मानली जाते. म्हणूनच पितरांच्या आशीर्वादासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दानधर्माला देखील विशेष महत्त्व आहे आणि काही उपाय देखील या दिवशी केले जातात. आषाढ संपतो. आषाढ संपताना ही अमावस्या येते. त्यानंतर सुरू होतो तो श्रावण महिना. धार्मिकदृष्ट्या आषाढ दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा केल्यानंतर त्याचे निश्चितच आपल्याला फळ मिळते. घरातील सर्व दारिद्र्यता दूर होते, इडापिडा दूर होते. तुम्हाला नजर दोष कुठला लागला असेल तो देखील दूर होतो. त्यामुळे तुम्ही या पवित्र दिवशी काही महत्त्वाचे साधे सोपे आणि घरगुतीच उपाय तुम्ही करून पहा. तुम्हाला याचे निश्चितच फळ मिळेल. त्यामुळेच मी अत्यंत साधा सोपा असा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. गुरुवारी आषाढ दीप अमावस्या. धार्मिक मान्यतेनुसार दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय करणे खूप गरजेचे आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते, आपल्या घरामध्ये सुखशांती लाभते, लक्ष्मी प्राप्त होते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. गुरुवारी दीप अमावस्या. काहीच नाही केले तरीही चालेल, पण पितरांसाठी इथे लावा एक दिवा. पितृ तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील आणि पितरांचे आशीर्वाद लाभल्यानंतर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आपल्यावर कुठलेही संकट येत नाहीत. पितृदेवतांचा आशीर्वाद असल्यामुळे आपल्या घरातील आजारपण दूर होते व सर्व समस्या देखील दूर होतात. घराची, मुलाची, पतीची खूप प्रगती होते. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी दिवा लावायचा आहे. तर दिवा कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर हा प्रभावी उपाय आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. दीप अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्ही सकाळी केलात तरीही चालेल किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल. जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्हाला पितरांसाठी हा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. दीप अमावस्या ही पितृदेवतांना समर्पित असते. या दिवशी पितृदेव मृत्यूलोकातून पृथ्वीलोकात येत असतात. म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, पितरांना तृप्त करण्यासाठी, पितृदोष नाहीसा होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल, त्यामुळे घरामध्ये अनेक अडचणी येत असतात, संकटे, दुःख कायम येत असतात. त्याचबरोबर कोणाचीही घरातल्या सदस्यांची प्रगती होत नाही. सतत काही ना काही कारणावरून भांडण होत असतात. त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात असते. पितृदोष म्हणजे नक्की काय तर बघा, आपल्या पूर्वजांकडून झालेल्या चुकीच्या कामांमुळे किंवा त्यांच्या आत्म्याला शांती न मिळाल्यामुळे त्यांच्या वंशजांना भोगाव्या लागणाऱ्या दुःख किंवा अडचणी. आणि हा पितृदोष आपल्याला 3 पिढ्यांचा लागत असतो आणि म्हणूनच आपण आपल्या पितरांची सेवा प्रत्येक अमावस्येला करावी असे धर्मशास्त्रात सांगितले गेलेले आहे. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये सतत अडचणी येत असतात. सतत घरामध्ये भांडणे, वाद होत असतात. लग्नायोग्य मुलं मुली असतील तर त्यांचे देखील विवाह योग जुळून येत नाही. घरामध्ये पितृदोष असल्यामुळे अशा गोष्टीच्या समस्यांना सामोरे जावेच लागते. आपला उद्योग व्यवसाय असेल तो नीटनेटका चालत नाही.
त्याचबरोबर मनासारखी नोकरी मिळत नाही. नोकरी जरी मनासारखी मिळाली तर त्यामध्ये यश येत नाही, प्रगती होत नाही. तर इथे पितृदोष असू शकतो. तसेच आजारपण, आलेला पैसा घरात न टिकणे याला देखील पितृदोष कारणीभूत असू शकतो. आर्थिक नुकसान पितृदोषामुळे होत असते. आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत असतात. तर म्हणूनच आपल्याला या दीप अमावस्येला पितरांसाठी हा दिवा लावायचा आहे. तर हा दिवा का लावायचा आहे? दिव्याला प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. पितरांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी जर दिवा लावला तर आपल्या आयुष्यातील जो काही अंधार आहे, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक अडचणी दूर होतात आणि पितृ आपल्यावर प्रसन्न होत असतात. जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर सकाळी 12 वाजेच्या आत हा उपाय करायचा आहे आणि जर संध्याकाळी करणार असाल तर 5:30-6 नंतर तुम्हाला हा उपाय रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे. स्वच्छ पणती घ्यायची आहे. कुठेही तुटलेली फुटलेली पणती नसावी. तुम्ही कणकेचा दिवा घेतला तर अजूनच उत्तम आहे. कणकेचा दिवा देखील सर्वश्रेष्ठ मानला जातो, पण तुम्हाला कणकेचा दिवा घेणे शक्य नाही झाल्यास तुम्ही मातीची पणती घेऊ शकता. त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे. मोहरीचे किंवा तिळाचे तेल टाकायचे आहे. जर हे दोन्ही तेल नसतील तर तुम्ही घरी जे तेल वापरतात ते तेल देखील टाकू शकता. त्या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी असेल तर टाका, नसेल तर काळे तीळ टाकले तरीही चालेल. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तांदूळावर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. दिव्याला हळद कुंकू लावायचे आहे आणि स्वयंपाकघरात जे आपले पाणी पिण्याचा माठ किंवा भांडे असते किंवा फिल्टर असेल तिथे तुम्हाला हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे. धार्मिक मान्यतेनुसार जिथे पाणी ठेवण्याची जागा आहे तिथेच पितरांचा वास असतो असे मानण्यात आलेले आहे. सकाळी लावला असेल तर तुम्ही तो संध्याकाळपर्यंत तेवत राहील याची काळजी घ्यावी आणि संध्याकाळी तुम्ही हा दिवा लावला असेल तर रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील याची काळजी घ्यावी. त्यानंतर अजून एक दिवा आपल्याला लावायचा आहे घरामध्येच. तो म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पितरांसाठीच हा दिवा लावायचा आहे. अजून एक अशी मान्यता आहे की आपले पूर्वज आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर थांबलेले असतात. तिथून ते आपल्याकडे बघत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं ते आपल्यासाठी काय सेवा करतो व त्याला आपली आठवण येते की नाही. म्हणूनच पितरांच्या स्मरणार्थ एक दिवा मुख्य प्रवेशद्वारावर देखील लावायचा आहे. तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल, मातीची पणती घेतली तरीही चालेल. सुरुवातीला दिवा लावल्याप्रमाणेच सेमच दुहेरी कापसाची वात, त्यामध्ये थोडेसे मोहरीचे तिळाचे तेल किंवा साधे तेल, त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळे तीळ या पद्धतीने टाकूनच असाच दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे. एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करता तेव्हा तुमची जी उजवी साईड असते त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्याजवळ तुम्हाला एक ग्लास भरून पाणी देखील ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा दिवा तुम्हाला आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे आणि पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे सेम दिवा लावायचा आहे. त्यासोबत 5 उदबत्ती लावायच्या आहेत आणि एक ग्लासभर पाणी ठेवायचे आहे. जर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावला तरीही चालेल किंवा घरामध्ये तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून या प्रकारे दिवा लावला तरीही चालेल. दक्षिण दिशेला आपण हात जोडून नामस्मरण करायचे आहे. पितृदेवतांचे नामस्मरण ओम पितृदैवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि पितृदेवतांना प्रार्थना करायची आहे की आमचं काही चुकले असेल तर आम्हाला क्षमा करावी. तुमचा आशीर्वाद पुढील पिढीवर असू द्या. आमच्या मुलाबाळांवर तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या. या प्रकारे मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुमच्या घराजवळ पिंपळाचे झाड असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मी, पितृदेवता सर्वांचा वास असतो. त्यामुळे पिंपळ वृक्षाजवळ तुम्ही नक्कीच एक दिवा प्रज्वलित करावा. विष्णूचा, लक्ष्मीचा, पितराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी संध्याकाळी एक दिवा तुम्हाला लावायचाच आहे. तुमच्या घराजवळ नदी, तलाव किंवा वाहते पाणी असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा नक्की लावायचा आहे. अशा प्रकारे दिवा लावल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी नष्ट होतात. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान कायम टिकून राहते. अशा प्रकारे दीप अमावस्येला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ अशा प्रकारे एक दिवे तुम्हाला लावायचे आहेत. आवर्जून हा उपाय नक्की करा. धन्यवाद.